काहीतरी वाईट वंगाळ बोलायलाय म्हणे. हो, जीवे मारण्याची धमकी द्यायला धर्म कार्य बंद कर म्हणतोय. कुठला तो? तो आहे नांदेडचा आहे. त्याच्या विरोधामध्ये आपण आंदोलन केलं. हा हा, तर तिकडचे काही स्थानिक जिहादी प्रवृत्तीचे लोक खूप असं जास्त धमक्या द्यायला लागले. हा, मग आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकारच आहे ना. हो, सरकार तर हिंदुत्वाचीच आहे. मग पण अजून कोणी फक्त संग्राम भैया जगताप हा हा, जे बीजेपीचे नसून दुसऱ्या म्हणजे समजला. दुसऱ्या पार्टीचे आहेत तरी आपल्याला हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यांचा फोन आला. ते म्हणे ताई घाबरू नका, तुम्हाला खूप पाठिंबा आहे. हा, आम्ही देखील सर्व आमची जी संघटना आहे श्रीराम सेना हिंदुस्थान, तुम्ही आपल्या कार्यक्रमाला आलेला होता 14 ऑगस्टला. हो हो, ओळखतो मी तुम्हाला. आपण सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. तुम्ही हिंदुत्ववादी कार्य असंच करत राहा आणि आपण सर्व बंधू हिंदुत्ववादी तुमच्या पाठीमागे आहोत. आणि माझ्या परीनं जे काही माझे परिचयातले लोक आहेत तुमच्या महाराष्ट्रामधले, आपलं जे महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्रातले जे माझ्या परिचयातले आहेत काही लोक, मी त्यांच्याशी पण संपर्क साधतो आणि बोलतो, त्यांच्याशी बोलतो. हां हो हो, नक्की. धन्यवाद. हां, तुम्ही काळजी घ्या. आपण सर्वजण आपली जी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटना आहे, ही संघटना तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे. हो हो, खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही न फोन आला. ठीक, काळजी घ्या. हां, हो हो हो, काळजी घ्या. मी बोलतोय माझ्या परीनं, मी बोलतो. हो हो, चालेल चालेल चालेल. धन्यवाद. नमस्ते ताई. नमस्ते. नमस्ते नमस्ते. नमस्ते. आपली हिंदुत्वाचं काम करणारी आपली एक ताई हर्षू ठाकूर, या माझ्या बहिणीला नांदेडमधील एक हरामखोर जिहादी मुस्लिम माझ्या बहिणीला त्रास देतो. तिला हिंदुत्वादी काम सोड, नाहीतर तुला जीवे मारण्याची धमकी देतो, तुला खलास करतो म्हणतो. त्या हरामखोर जिहाद्याला मी सांगू इच्छितो, आपल्या बहिणींच्या नादी न लागता असंख्य हिंदुत्ववादी आपले युवा तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी भीड. तुला छत्रपती शिवरायांची जात काय आहे ते आपण दाखवू. हर्षू ताई ठाकूर यांच्याकडनं आताच माझं बोलणं झालं आणि मी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या माध्यमातून त्यांना सहकार्य दिलेलं आहे. त्यांना घाबरायचं नाही असं देखील त्यांना मी विनंती केलेली आहे. आणि आम्ही हर्षूताई ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत.